खामगाव बस स्थानकात मध्यधुंद एसटी चालकांचा राडा, पुण्याकडे जाणारी बस 2 तास उशिरा रवाना। खामगाव महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या परतवाडा आगारातून पुण्याकडे निघालेल्या शयनयान बसमध्ये मध्यधुंद अवस्थेत चालकाने बस चालवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। संबंधित बस क्रमांक MH 142344 परतवाडा येथून पुण्याकडे रवाना झाली होती। मात्र प्रवासादरम्यान चालक व सहचालक हे दोघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आले। प्रवाशांच्या म्हणण्यानुसार बसमध्ये देशी दारू व टँगो कंपनीच्या बाटल्या मोठ्या प्रमाणावर आढळून आल्या। बस चालवणारा चालक तसेच जालन्याहून बस चालविण्यासाठी येणारा दुसरा चालक हे दोघेही नशेत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे। धावत्या बसमध्येच पानखात मद्यपान सुरू असल्याचा प्रकारही उघड झाला। दरम्यान बस खामगाव बस स्थानकात पोहोचल्यावर दोन्ही चालकांमध्ये वाद निर्माण होऊन मोठा गोंधळ उडाला। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने स्थानिक पोलिसांना पाचारण करण्यात आले। पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वातावरण शांत झाले। या सर्व प्रकारामुळे बस तब्बल 2 तास उशिराने पुण्याकडे रवाना झाली। या घटनेमुळे प्रवाशांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला। अकोट येथून प्रवास करणारे शोएब खान पठाण यांनी या घटनेची गंभीर दखल घेत काही पत्रकारांना घटनास्थळी बोलावले। त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। सदर प्रकारामुळे एसटी प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या चालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे। माझं नाव शोएब खान पठाण आहे। मी परतवाडा पुणे या बसनं प्रवास करत होतो। मी अकोटवरून बसलेलो आहो। हे जे ड्रायव्हर आहे ते ड्रायव्हर एकदम अळमधळम गाडी चालवत होते, कुठेही गाडी चालवत होते। यांनी वारंवार जर ब्रेक मारले तर मला असा वाटला की हे ड्रिंक केलेले आहे, म्हणून मी पुढे गेलो। मी पुढे जाऊन याला पाहिला तर मला पूर्ण यकीन झाला की हे ड्रिंक केलेले आहे, म्हणून मी आपले संपर्क साधून आपल्याला बोलावं। दोन्ही ड्रायव्हर दारू पिलेले? हो, मला असं वाटतं की दोन्ही दारू पिलेले। सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।